दरबार भरला होता, अवघ्यांचा दरबार भरला होता. 32 मन सुवर्ण सिंहासनावरती साम्राज्याचा धाकला धने आई देव बसला होता. त्याचं नाव संभाजी शंभूराजे. आणि न्याय निवाडा चालू होता. जगद्गुरु तुकोबरायांचे सर्वात धाकटे चिरंजीव नारायण बुवा दरबारात आले. रायगडाचा दरवाजा ठोकला. राजा, राजा वारकरी कधी कुणाच्या वाटत गेल्याचं ऐकलं का तुम्ही शंभूराजा? शंभूराजे बोलतात, नारायण बुवा, असं कोणतं दुःख तुम्हाला सलतं की तुमच्या डोळ्यात पाणी आलं? तुम्ही हा विचार आम्हाला करावा. आबासाहेबांचं करणं आम्हाला अगत्यास. जे आबासाहेबांनी केलं तेच आम्ही करू. देवाच्या अवताराचं प्रमुख कारणच आहे परित्राणाय साधूनाम. पहिलं कारण साधूचं रक्षण करणं. आणि या हिंदुस्थानाच्या मातीत नवे नवे या हिंदवी स्वराज्यात जर साधूच्या डोळ्यात पाणी येत असेल तर संभाजीला 32 मन सुवर्ण सिंहासन नको, लात घालीन असल्या सिंहासनावरती. आणि शंभूराजे ताडकन उठून उभे राहिले. नारायण बुवांच्या जवळ गेले. नारायण बुवांचं पदस्पर्श केलं. संतांचं चरण पकडलं. स्वतःच्या म्यानातली तलवार काढली, बाजूला ठेवली. नारायण बुवांनी पुन्हा तलवार उचलली, शंभूराजांच्या हातात दिली. शंभूराजे म्हणतात, नारायण महाराज, साक्षात तुम्ही असताना आम्हाला कोणती भीती? तुमचेच बाप ज्या देश सांगून गेले, तुकोबराय बोलून गेले, अम्मा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. आणि मग तुमच्या समोर असताना मला भीती कशाची? तीच तलवार नारायण बुवांनी शंभूराजाच्या हातात दिली. आणि शंभूराजाला सांगितलं, राजा, ही तलवार तुझ्या हातात असू दे. आमच्याच तुकोबरायांचे शब्द आहेत, धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन. ही तलवार तुझ्या हातात घेऊन तू मंदिराचं रक्षण कर. आणि त्याच तलवारीच्या सावलीखाली आम्ही शास्त्र हातात घेऊन त्या मंदिरातल्या देवाचं नाव जिवंत ठेवू. हे क्षमा करणे काम बीज वाढवावे नाम. युगाचा संवाद चालू आहे.